अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये पोलिसांनी का संशयास्पद कारचा थरारक पाठलाग करत तब्बल 12,40,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत। एका आरोपीला अटक करण्यात आली असून हुबेहूब खऱ्या वाटणाऱ्या या नोटांच्या माध्यमातून बाजाराला चुना लावण्याचा मोठा डाव पोलिसांनी उधळून लावलाय। पाहूयात। संगमनेर शहरात बनावट नोटांची मोठी खेप येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने संशयास्पद कारचा पाठलाग करून ती पकडली। कारच्या झाडाझडतीत 12,40,000च्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। या प्रकरणात मयूर सिद्धपुरा याला अटक करण्यात आली असून त्याचे साथीदार उमेश कांबळे आणि संदीप धापटवार फरार आहेत। तिला पोलीस स्टेशननंतर आपल्याला असं कळलं की त्यामध्ये काही नोटा आहेत। मग त्या मध्ये पूर्ण नोटाची तपासणी केली असता त्याच्यामध्ये चिल्ड्रन्स रिझर्व्ह बँकेच्या ज्या नोटा असतात लहान मुलांच्या खेळायच्या त्या नोटा सापडल्या आपल्याला, त्या नोटा आणि खऱ्या नोटा। मग त्याच्यातून आपल्याला त्या जो आरोपी आहे म्हणजे मयूर किशोर सिद्धपुरा त्याकडे चौकशी केल्यानंतर असं कळलं आपल्याला की ते फसवणुकीच्या इराद्याने इथं आले होते। ते या रॅकेटची कार्यपद्धती चक्रावून टाकणारी आहे। आरोपी नोटांच्या बंडलमध्ये वर आणि खाली हुबेहूब खऱ्या नोटा ठेवायचे तर मधोमध बनावट नोटा लपवायचे। यामुळे व्यवहाराच्या वेळी समोरच्या व्यक्तीला संपूर्ण बंडल खऱ्या नोटांचंच असल्याचा भास व्हायचा। याच शक्लेचा वापर करून मोठी आर्थिक फसवणूक करण्याचा आरोपींचा डाव होता। 2 लाख रुपये घ्यायचे आणि समोरच्याला सांगायचं की तुला 10 लाख रुपये आम्ही खरी देतो, आणि ह्या मोडसने त्यांनी फसवणूक करायसाठी आले होते ते, आणि एक बॅग त्याची समोरचा घेऊन गेला असं त्याचं सांगणं आहे। तर त्या अनुषंगाने तपास चालू आहे आणि काल गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यानं लाखो रुपयांचा हा कट फसला। मात्र या बनावट नोटांचा मुख्य स्रोत कोणता, हे जाळं राज्यात कुठे कुठे पसरलंय आणि याचा मुख्य मास्टरमाइंड कोण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत। फरार आरोपींच्या अटकेनंतर या रॅकेटचे अनेक धक्कादायक धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, अहिल्यानगर।